नमस्कार मित्रांनो, आपण असणाऱ्या संबंध महाराष्ट्रामध्ये पंढरपुरी म्हशीचं गोठं दाखवत असताना आपल्या वादळवाट 5577 या चॅनलवर खरं तर प्रत्येक गोठ्यावर प्रत्येक म्हशीचं वैशिष्ट्य वेगळं असतं आणि त्या म्हशीचं वैशिष्ट्यानं ती म्हैस न संबंध किंवा त्या रेड्याचा विस्तारानं त्या मालकाची ओळख संबंध महाराष्ट्रामध्ये झालेली असते। खरं तर मी आपला मित्र शिवाजी शेंडगे पंढरपूरकर आणि पंढरपुरी महाराष्ट्रातल्या टॉपच्या म्हशी दाखवत असताना आज असाच असणाऱ्या पंढरपूर तालुक्यातले असणाऱ्या एकलासपूर मंगळवेढा पंढरपूर रोडवर असणाऱ्या हवेवर गाव। खरं तर एखाद्या गावाची ओळख त्या गावातले जनावर असेल, माणूस असेल, त्या गावाचं नाव होतं। तसंच हे एकलासपूरचं नाव संबंध महाराष्ट्रामध्ये झालं आणि अनेकांना ती उत्सुकता लागली होती। अनेक प्रेक्षकांना आपल्या वादळवाट 5577च्या कित्येक दिवसाची प्रतीक्षा आपली आज तो व्हिडिओ आपण करायला आलेलो आहे आणि आपण त्या एकलासपूरमध्ये असणाऱ्या महाराष्ट्रातील प्रसिद्ध त्या गावातील एक रेडा आहे। त्या रेड्याचं नाक हा बहुचर्चित प्रश्न आहे, कारण संबंध महाराष्ट्रामध्ये एवढ्या नाकाचा रेडा कोणाकडेही माझ्या किंबहुना माहितीनं बघायला मिळाला नाही आणि त्या गावाची ओळख त्या इथल असणारे आमचे मित्र सावकार ताड असतील, विनायक ताड असतील, यांनी संबंध असं जनावर पैदास करून ब्रीडिंगसाठी पंढरपुरी म्हशी क्षेत्रातलं खूप मोठं काम केलेलं आहे आणि पंढरपुरी म्हैस जतन करण्यासाठी, वाढवण्यासाठी खरं तर त्यांच्या त्या रेड्याची वासरं असतील किंवा त्याची असणाऱ्या किमती असतील, काय ते नाकाडपण असेल किंवा ओळख नसेल, ही पंढरपुरी म्हशी क्षेत्रातली कौतुकाची बाब आणि आश्चर्यचकितची घटना घडलेली आहे। आणि असंच असणाऱ्या या एकलासपूर गावामध्ये पंढरपूर तालुक्यातल्या पांडुरंगाच्या नगरीमध्ये असणाऱ्या ताड बंधूकडे आलेलो आहे। नमस्कार ताड। नमस्कार। खरं तर आज म्हशी क्षेत्रात तुमचा आज रेड्यानं संबंध महाराष्ट्रामध्ये नाव चर्चेतच आहे, पण मला आज काय म्हणायचं आहे, म्हशीची सुरुवात घरी कधीपासून काय झाली? म्हशीची सुरुवात आमच्या वडिलापासून आहे, पण वडिलाच्या कशा होत्या, दोन म्हशी होत्या। बर एक दोन म्हशी, त्याच्यापेक्षा काही जास्त जास्त नव्हत्या। आम्ही 8वीतनं शाळा सोडली। तुम्ही चिटका 8वीतनं शाळा सोडल्यानंतर 1 2 2 अशा वाढवत ती गेलेलो, वाढवतच गेले। पहिल्या काय दोनच होत्या। बर बर बर, हा, म्हणजे सुरुवात दोन वरच आहे। बर बर, आमच्या वडिलांना कधी 3000ला त्या सस्तायला म्हैस घेतली होती, त्याचा जे विस्तार वाढत गेलेला आहे ते घरचाच विस्तार वाढवलेला आहे। घरचाच विस्तार वाढला, घरचाच विस्तार वाढवला ना। 8वीतनं शाळा सोडल्यानंतर हे चालू केल्यानंतर आमचा एक गुरु ज्ञानेश्वर ताड म्हणून माऊली, ती सुरुवातीला मसराच्या ह्याच्यातला पहिल्यांदा गुरु त्यांना, म्हणजे ज्या टायमाला आपल्याला म्हैस घ्यायची आहे त्या टायमाला जरी आमचं वडील त्यावेळेला धाडीच करत नव्हतं, घेत नव्हतं, त्यावेळेला सुद्धा स्वतःचे पैसे हे करून म्हैस बांधायची म्हणले आणून बांधणार। हा, हिथं बांधणार, म्हणजे म्हशीच्या पारखी जुना पूर्ण पारख्या मंगाडा, पंढरपूर, सोलापूर, गुलबर्गा पर्यंत त्याला ओळखत होते। काय नाव त्यांचं? ज्ञानेश्वर ताड, त्याला माऊली म्हणते ते। हा, माऊली। मग त्यावेळेला त्यानं काय केलं, म्हशी आपल्याला घ्यायच्या, म्हैस त्याला पटली की आपल्या घरी आणून बांधायचा, असू दे म्हणा, बांध चल। मग त्याचं आपण समजा ऐकत होतो आणि ऐकत असताना परत वडील बी त्याचं ऐकत असल्यामुळं वडील परत काय बोलायचं नाही, त्या मोर पैसे त्याला द्यायचं, महिन्यानं 2 महिन्यानं पैसे द्यायचं। मग असं करत वाढत गेलं, असा विस्तार वाढत गेला। तर माऊलीने तुम्हाला म्हशी घेऊन द्यायला सुरुवात झाली आणि म्हशी बांधायला सुरुवात, काय झालं? मग ती कसं झालं, तसं शोक लागत ती शोक वाढत गेला। परत काही वेळ काय झालं, आपल्याला म्हणला आता म्हशी झाल्या त्या भरपूर, म्हणजे 9-10 म्हशी झाल्या। 9-10 म्हशी झाल्यावर म्हणला आपण हाल्या स्वतःचा घेऊया म्हणला। मग त्यावेळेला वडील पण हाल्या नको म्हणत होतं, आपल्याला हे क्षेत्र कशाला, ह्या क्षेत्रात कशाला हाल्या, हे कशाला, ते म्हणला घ्यायचंच म्हणला। मग मी बी घेणारच म्हणलं। मग आम्ही दोघांनी त्यावेळेला कार्तिक वारीला जाऊन तिथं 7000ला हाल्या घेतला। 7000ला? हा, बारक पिल्लू घेतलं। हा, साधारण म्हणजे 1-6 महिन्यां म्हशीला चालू झालं परत। हा, पालवाच होता, पालवा म्हणजे त्याच असतायला। हा, म्हणजे जवळजवळ 2007ला घेतला। मग ती तेव्हापासून वाढत गेल्यानंतर आता कसं झालं, त्याला कसं आता येत होतं, पण आता हे 2-3 वर्षापूर्वी वय झाल्यामुळं त्याला गाडीवर हे बसा येत नाही, आता येत नाही। नाहीतर 8 दिवसात एक दिवशी म्हशी बघायला येणारच। हा, माऊली म्हणजे सुरुवात आपली त्यापासून झाली। हा,
मग ते आतापर्यंत ही क्षेत्र वाढत गेले बाबा. बर बर. हा. आता आपल्यापाशी म्हशी विक्री काय करता, घेता, खरेदी घेतो काय? विकतो बरं. खरेदी विक्री चालूच असते. चालूच असते. हा चालूच असते. आतापर्यंत टॉप रेटनं म्हैस कुठली विकली आपल्या गोट्यावरून, अशी म्हैस चांगल्या रेटने विकलेली काय? चांगल्या रेटनं आपण 2 लाख मोहर विकली नाही. बर 2 लाखाला विकली. विकली आहे. हा. बरं, बरं. आता विकली. आपल्या गोट्यावर साधारण म्हशी किती आहे त्या? म्हशी आता 7 आहे त्या. 7 म्हशी आहे त्या. 7 म्हशी 2 रेड्या आहे त्या, वासरा आहे ते. वासरा आहे ती. हा. बर. हम्म. आता आपल्याकडे जो बहुचर्चित, जो महाराष्ट्रात नावाजलेला जो नाकाडा रेडा आहे, हा. बंटी. बंटी बंटीचं काय विस्तार, काय वैशिष्ट्य सांगता? विस्तार आता पूर्ण आपला बंटीचाच आहे इथं. बर बर. ही सगळ्या आपल्या बंटीची आता 1-2-3 म्हशी सोडून बाकी बंटीच्या आहेत त्या समजा. हा. बंटीचं वैशिष्ट्य, देखणेपणाचं काय सांगचाल तुम्ही असं? त्याचं बंटीचं वैशिष्ट्य म्हणजे कसं आहे, शिंग, हा नाक. नाक हे आपलं पूर्ण कोणापाशी नाक नसताना नव्हतं. पूर्ण आता जेवढी झाली ती तेवढी आपली ती चर्चा सुरुवात आपली ह्याच्यावर नाही. बरं. ज्या वेळ काही पैदास होते हम्म. त्या टायमाला ह्याला बारका असताना समजी नावं ठेवत होती. हा 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 ही गिरणात गावलेला आहे म्हणतो. हा हा. आणि जे गिरणात गावात म्हणलेत होते हम्म. तेच आता संध्याकाळी म्हशी घेऊन येतात लावायला. बर 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 बर. हे त्याचं वैशिष्ट्य आहे. ह्याचं वासरू कमीत कमी हम्म. एक 5-6 महिन्याचं, 4 महिन्याचं हम्म. लाखा खाली वासरू विकत नाही. लाखापासून मोहरत. लाखापासून पुढं. हा. आपण गेल्या वर्षी आता 8 महिन्याचं वासरू 2,20,000ला 8 महिन्यात विकले. हे 2,20,000ला हायेस्ट. 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 अजून कोणीच वासरू विकलं नाही. कोणी बी दावा वासरू मी विकलंय म्हणायचं, सांगायचं, आपण बी समोर धावतो वासरू विकलं. तुम्ही कुणाला विकलं? आपण शेख साहेब बार्शीच. बर. शेख साहेबाला विकलं. शेख साहेबाला विकलं. बर बर. हा. खरं तर आता ह्याचं काय आहे, ह्याचं नाव काय आहे? बंटी आहे. बंटी. बंटीचं साधारण वय किती असेल? बंटीचं वय 8 वर्ष. 8 वर्ष. 8 वर्ष. बर बर. आता आपल्याकडं म्हणजे बंटी पैदास झाल्यापासून हा. आपल्या घराची भरभराट काय सांगता? लय भरभराट झाले. त्यानं कमीत कमी 40 ते 45 लाख रुपये कमवून दिले. 40 ते 45 लाख आपले लाख रुपये कमवून दिलं तर त्याचं नाव बी तेवढं. 3 जिल्ह्यात नाव, म्हणजे पूर्ण महाराष्ट्रात त्याचं नाव आहे. बर बर बर. नाकाडा आल्या म्हणलं की नाकाडा बंटी म्हणले सुरुवात ताडायची. ताडाची. हा. म्हणजे नाकाचं वैशिष्ट्य. हा. आणि आता सुरुवात झाली, आता म्हणजे झाली. पण ह्याच्या पोटचं आहे ते जवळ आसपास जे आहे ते ह्याच्या पोटचं आहे. पोटचं आहे. हा समजा. खरं तर तुमचं ते नाकाडा रेडा सरकुलीच्या मैदानामध्ये होतही पडतरे पशु होते. पडतरे पैसे आपल्याला म्हैस लावून नेल ते. ते नाक तसंच पैदास तसंच पैदास शेप तसंच. जायचं. तोंडातनं पडल्यावर रेडा. तोंडातनं पडले आणि आपल्यात बी आता बघायला आहे ते तोंडातनं पडले. कार्तिकी वारी तो रेडा 5,000 ला $1,05,000 पिनूरच्या विठ्ठल बुवानी घेतला. विठ्ठल भवन घेतलाय. म्हणजे एकंदरीत तुम्ही फार मोठं काम करताय पंढरपुरी म्हशी क्षेत्रात. पण मला आता तुम्ही सांगितलं म्हशी आपल्यापाशी साधारण म्हशी काय किमतीची आहेत आताच्या? आता आपली म्हैस हायेस्ट 5,80,000 रुपयाला वारीत मागितलेली. मागितलेली. आणि अजून आपण काय नाही, लय जणांनी मागितले. किती जणांनी? 5-6 जणांनी म्हैस मागितलेली. बरोबर. 5,80,000. 5,80,000ला मागितले तरी आपण दिलेली नाही. हा. आपली अपेक्षा 1.5 लाख रुपये अपेक्षा आहे. हा. आता एकंदरीत आपण ह्या गोट्याचा अभ्यास करत असताना दुधाचा एक महत्वाचा विषय असतो पंढरपुरी म्हशी क्षेत्रात. बरोबर. आपल्या गोट्यावर आतापर्यंत दूध हायेस्ट कुठल्या म्हशीने किती दिलं? आपल्या म्हशी सरासरी 5 ते 6 लिटर एका टायमाला ह्या लेवल नाही त्या. आणि सुरुवातीला म्हशी आपल्या होत्या ह्याच्यातल्या ती म्हशी केल्या 7 लिटर पर्यंत काढले आपण. हा 7 लिटर 2 टायमात 14 लिटर दूध काढले. बरं. ह्याच्या पुढे मला जाऊन काय विचारायचं, ह्याचं डेली रुटीन काय असतंय? आता दूध छत्राचा विषय आला, त्यांना खुराक आमून कसं आता कसं आहे, सरकी गहू भुशीन आपण हरभऱ्याचा कळणा वापरतो. हा. मग सकाळ कुट्टीतच आपला आमून कुट्टीतच असते आणि संध्याकाळी बी कुट्टीतच आमून असते. हा 2 टायमाला कुट्टीतच आमून आहे आपण. बर. हा. आता एकंदरीत हे पंढरपुरी म्हशी क्षेत्राचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे काय आहे, या जातीचं ओळखणं असतं, ओळखणं पळणं समजा. हे कसं सांगताल आपल्या पंढरपुरी जातीचं कसं आहे, म्हणजे म्हैस जी पंढरपुरी जी म्हैस आहे तिला काय म्हणजे समजा त्या इथं वळणच असते. तिला ओळखणं, पळणं, तिचा चालण्याचा ठेका, ही पंढरपुरीचं वैशिष्ट्य आहे. हुशारपणा. जेवढा माणसाला जेवढा हुशारपणा आहे तेवढा म्हशीला हुशारपणा आहे. बर बर बर. हा. आज आपल्याकडे वडिलापासून सुरुवात केलेली. हा वडिलापासून सुरुवात. एकंदरीत प्रपंचाची भरभराट काय सांगताल? पंढरपुरी म्हशी पाळल्यापासून फायदा तोटा काय? आता कोणाचा तोटा झाला असेल, ज्याला झाला असेल ती काय माहित नाही आम्हाला. पण आम्हाला 1 गुंठा जमीन राहायला नव्हती. बर. म्हणजे ह्यांच्या जीवावर कमीत कमी 4 एकर तर जमीन घेतली आहे. 4 एकर घेतलेली आहे. 4 एकर जमीन. आता ह्या सध्या राहतो ह्या जाग्याला
त्या टायमिंगला जवळजवळ 2001 2002 ला 16,000ला त्या सस्त्याला म्हैस घेतली आणि 16,000ची अर्धा एकर म्हणजे 32,000 एकर जमीन चालू होती. अर्धा एकर जमीन हिथली घेतलेली. एक म्हशी इकली ना अर्धा एकर जमीन घेतलेली म्हणजे 2.5 एकर जमीन घेतली पण त्या अर्धा एकराचा वाटा म्हशीचा आहे. त्या म्हशीचं तिचं नाव काय होतं ते म्हणजे ती वडिलाच्या ह्याच्यात झालं आमच्या ह्याच्यात. हा आमचं पुरं गाव वारीत पंढरपूर वारीत बघायला ती म्हैस कसली 16,000ला म्हैस शिकली कसली वडील मेंढरा मेंढरा म्हैस कसली केली. हा खर तर आपला हे कौतुकाचा विषय आहे. अजून मला आपल्याबद्दल खरं तर सावकर ताड तुम्ही दोघं बंधू आज विनायक ताड खर तर तुमचा खूप चर्चेचा विषय रेड्याचा जाईल तिथे चर्चा लोक येतात बघायला. साधारण आपल्या ह्या रेड्याकडे म्हशी किती आल्या असतील आतापर्यंत ह्या 8 वर्षात? म्हशीचं कसं तसं माप नाही एक दिवशी 9 म्हशी लावल्या त्याच्यावर 9 म्हशी लावल्या. साधारण अंदाज कितीपर्यंत आकडा गेला असेल? साधारण अंदाज बघा आता म्हशीला आपण 1000 रुपये घेतोय. 1000 रुपये घेताय ती 140 ते 45 लाख रुपये आपण ह्याच्यावर कमवलं म्हणजे त्याच्यावर म्हशीचा अंदाज काढा. बर बर बर. खर तर आता हे सावकर ताड खर तर बहुचर्चित नाव पंढरपूर म्हशीमुळेच तुम्ही पंढरपूर म्हशीमुळे चर्चेत आहे. नाही तर यांच्याकडे कोट रुपये असतील कोण विचारत नाही त्याला. कोट रुपये तुमचं बँकेत असू द्या त्याला कोणी विचारत नाही किंवा कोट रुपये कर्जात असू द्या त्याला कोणी विचारत नाही. पण इथं दररोज गोट्यावर 2 गावना माणसं येते ती एखादा दिवस फेल जातोय नाही तर म्हैस तर लावा येतोय ना तर हाल्या तर म्हशी तर बघा येतोय. ही चर्चा ही चालूच आहे. हा म्हणजे तुम्हाला आज नाकाडा हाल्याचा मालक म्हणून ओळखते नाकाडा हाल्याचं म्हणून. खरं तर आता आपण प्रत्येक तुमच्या म्हशीचं आम्हाला वैशिष्ट्य सांगा. आता सध्या कसं आहे माहित आहे का सुरुवातीच्या ह्याच्या पोटच्याला समजायला हाय त्याला हाय असं चेहरा कोणाला हाय शिंग हाय समजायला. पण आता ह्याचं समजा वेगळं वैशिष्ट्य आहे. ह्याचं कसं हे चेहरा आता म्हणजे सुरुवाती दुसरा कोणापाशी नाही असं मॉडेल कोणापाशी नाही. ह्याच्या पुढची आहे त्याच्यापाशी 1-2 आहे ते दोघापक्षी म्हणण्यापेक्षा लय जाण्यापाशी झाली ती पूर्ण सुरुवातीचा विस्तार आपलाच. हा ही नाक फडी ही शेंग महागडला चौक हा बारीक गोष्टी बघितल्या. आता ह्याची हाईट थोडी कमी आहे का तर ह्याचा 9 महिन्यात जन्म झालता. 9 महिन्यात जन्म झाल्यामुळे ह्याच्या अंगाला पूर्ण केस सुद्धा नव्हती. मग त्यामुळे ती उन्हाळ्यात म्हैशी आलेली ती परत ह्याला असा 1-2-3 दिवस पोट्यात गुंडाळून ठेवलेला होता. मग ती परत आपल्याला ह्याची ओळखू आल्यावर ह्याची म्हणजे हाल्या चांगला होतोय ओळखू आल्यावर ह्याची व्यवस्था केली. आणि त्यात ह्याची आई पहिल्यावर असल्यामुळे ह्याची इमारत जरा उंची तेवढी बारीक राहिली असं झालेलं आहे. कमी आहे उंची थोडी कमी आहे ह्याची. म्हणजे 1 महिना म्हणजे 40 दिवसाचा कमीच जन्मला ना. 10 महिने 10 दिवस तर म्हैस घेते. हा आणि ही 9 महिन्यातच जन्मला. हा पण ठीक आहे. तर हे बहुचर्चित एकलासपूरचा पंढरपूरचा नाकाडा रेडा खरं तर बघू शकताय. आज मालकाने असणाऱ्या 40-45 लाख रुपये दिलेला आहे. सध्या पण म्हशी खूप साऱ्या म्हशी या रेड्याकडे येतात. काय नाव म्हणलं? बंटीकडे. खरं तर बंटीनं अखंड महाराष्ट्राची घंटी वाजवली असं हा नाकाडापणाचा असणारा त्या ताड परिवाराचा सावकर ताड विनायक ताड या 2 भावानी अशा खरं तर पंढरपुरी म्हशीच्या विस्ताराचा जर विचार केला तर वासरं याची 2 लाख म्हणजे लाखाच्या पुढंच. आता प्रत्येक म्हशीचं आम्हाला जरा ही बोरी आपल्यापाशी कुठले काय सांगा. हिचं नाक काय भानगड हिचं बी नाक तसं हिचं बी नाक त्याचीच आहे. हे कसं आहे आता बंटी ही आणि ती एका हाल्याचा म्हणजे आपण ह्याचा बाब आपल्या घरचाच होता. ह्याचा आजा आणला होता रामभाऊ गवळी औशिकर पंढरपूर औशिकर. त्याचा ही हाल्या ही भुरी आणि ती पलीकडे चतुर मनाची म्हैशी ही 3 त्याची. हा मग ह्याचा बाबी आपल्या घरचाच होता. हा हिचं नाव काय आहे? बोरीचं हिरा नाव आहे. हिरा नाव आहे. हा काय करून आहे सध्या? आता हे 1 महिना झाला लागली. महिना झाला लावली. आपल्या गोट्यावर दूध काय दिले आता?
हे ना काय आपल्याला 5 लिटर 2 टायमाला 10 लिटर दूध दिलं. दूध दिलंय. हा बरं. किती आता जे हिरा हिरा आता चौथ्यांदा आहे. चौथ्यांदा आहे. हा बरं. आता पुढली म्हैस दावा तर ते हिरा सांभाळणे बघा मालकाची हे राहत जनावर हे राहत सांभाळताना हे राहत ही कुठली आहे रेडी हे रेडी त्या म्हशीची आहे. पलीकडल्या हा बरं किती दिवसाची आहे रेडी ही रेडी आहे 2.5 वर्षाची. 2.5 वर्ष 2.5 वर्षाची गाप काय नाही अजून लावलेलं नाही. दात लावलाय का दात लावलाय. बरं 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 हा बघा हिचं तोंड बघा सांगा जरा हिचं वैशिष्ट्य तुम्ही ही- हिच्यात पारख काय तुमची ही चेहरा हा हा ही शेंग हा. हीच मागटला मागचा चौक बरं बरं दिसायला रोबाब. रुबाब हा बरं वारीत काय मागणी झाली काही हिला नव्हती आणली वारी. आणलीच नव्हती. ही आणली नव्हती. ही सांगा आता पुढली हिचं ही नाव काय आहे? ही चतुर 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 आहे. बरं. चतुर आहे ही म्हैस अशी आहे हा हिचं कमीत कमी वासरू हा 1.5 लाखापासून 1.5 लाखात आपण वासरू विकलेलं नाही. 1.5 लाखात वासरू जिंकलं नाही. हिचं 1.5 लाखात वासरू विकलं नाही. 2,20,000 जी वासरू विकलेली हिजच आहे. हिचंच आहे हा बरं. आता पाठीमागे एक वासरू आहे ती हिजच आहे. हिचंच आहे आता 9 महिन्याची गाभण आहे. 9 महिन्याची गाभण हा बरं. हिला ब्रीडिंग कुठलं ही बंटी बंटीचं ब्रीडिंग बंटी काय आता विकाय झाली तर हाय काय तयार नाही विकायची नाही हिला. विकायचीच नाही. हिला विकायची नाही. हिचं वासरू जे विकतंय 1.5-2 लाखाला आणि काय हिला एकूण काय करायचं काय आहे. करायचं 12 लिटर दूध आहे आणखी. बर 2 टायमाचं 2 टायमात 12 लिटर दूध आहे. बर तिच्या पुढली सांगा आम्हाला ही आपली जुनी म्हैस आहे. सगळ्यात जुनी जुनी आहे जुनी किती वर्षाची असेल साधारण साधारण म्हैस आता 16 येतं पूर्ण झाली ती. 16 येतं झाली 16 येतं झाली ती आणि ह्या म्हशीची कहाणी लय मोठी आहे. सांगा काय थोडक्यात सांगा ही म्हैस आपल्या घरची आहे. बर आपण एक यात खाल्लं हा दुसऱ्या याताला 55,000 त्या सस्तायला विकली. कुठल्या साली आता ते साल काय आठवणार नाही तेवढं. बरं, हा हा विकली. हा मग विकल्यानंतर काय झालं परत आपल्याला म्हैस घेऊ वाटली. हा मग त्या मालकाच्यात बी एक यात खाल्लं. हा तिथनं म्हैस गेली कोल्हापूरला. हा कोल्हापूरला पाचगावला गेली. पाचगावला हा पाचगावला गेल्यावर त्या दोंडबा गाडगीळ म्हणून एक आहे हा आणि ही जी सुरुवात आपली म्हैस घेऊन द्यायची म्हणजे आपल्याला खरा माणूस म्हणजे भारत भोसले सरकुली. सरकुली हा त्यानं आपल्याला म्हैस विकाय निघली होती म्हणला होता म्हैस शब्द दिलता आपल्याला म्हैस घेऊन देतो म्हणून. हा मग त्यानं काय केलं त्याला तपास लागल्यावर आपल्याला ही म्हैस घ्याय म्हणल्यावर तिथनं आपण भाकड परत 85,000 रुपयाला पाचगावातनं अजून घेतली महागारी. महागारी हा भारत भोसले आणि मिरजचं फकीर सर म्हणून एक आहे. हा हा त्या दोघांच्या योगदानामुळं आपल्याला ही म्हैस मिळली नाही तर आपल्याला ही काय म्हैस मिळत नव्हती. हा मग त्या वेळा आणली ती परत आपण काही विकाय नाव काढलं नाही आणि त्या वेळेला परत त्या वर्षी आणल्यानंतर दुसऱ्या वर्षी आपल्याला गुलबर्गवाल्यांनी 2.25-3 लाख रुपयाला वारीत म्हैस मागितली होती. हा आपण काही दिली नाही आणि आपण आता ही देणार बी नाही. देणार बी. देणार बी नाही. लक्ष्मीच झाली. या पुढली सांगा आता चत्तर बिचवा घे बिचवा. तिचं नाव काय हिचं नाव बिचवा आहे. बिचवा हा किती वेळ त्याची काय ही आता दुसऱ्यांदा आहे तिसऱ्यांदा आहे. तिसऱ्यांदा तिसऱ्यांदा वारीत नेलती काय? वारीत नेलती मागणी काय मागितली बर 2.30 2.30 ला हा, 2,30,000. 2,30,000 मागितली. बर, बर. काय वैशिष्ट्य सांगता आता हो का हिचं शेंग हा चेहरा हा ही मागटला चौक बिचवा घे. हा ही आपण आता गेल्या वर्षी 2,05,000 घेतली. बर हा गेल्या वर्षी घेतली गेल्या वर्षी घेतली. आमच्यातले चुलतच आहे बाबा ताड म्हणून. बर मग ते त्यावेळेस त्याला म्हैस मागत होती 2,15,000 सोलापुरात हा गड्ड्या यात्रेत. गड्डा येते. हा ते तुला देतो म्हणलं तुला न्यायची असली तर न्याजा म्हणला. 1,5ला त्याच्याकडून आपण घेतली आणि त्याने 1,5 म्हैस किंमत केली नाही. 1,5 दिन न्याजा म्हणला. 1,15ला मागितलेली त्याने दिलेली नाही म्हैस. हा ती उठवा आता बहुचर्चित पंढरपूर वारीचं आकर्षण ठरलेली म्हैस दुर्गा दुर्गा नाव आहे हा दुर्गा दुर्गा आहे. दुर्गा म्हणलं पूर्ण हिचं म्हणजे जेवढ्या म्हशी क्षेत्रात आहे हा तेवढं टॉपचं नाव आहे. बर बर हा दुर्गाची मागणी पंढरपूर वारीत काय झाली 5,80,000 रुपये. 5,80,000 5,80,000 रुपये झाले. बर, बर. आता दुर्गाचं सांगा जरा काय म्हणजे रूपाचं वैशिष्ट्य रुपाचं वैशिष्ट्य हो का ही चेहरा हा 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 ए दुर्गा हा ही चेहरा हा ही शेंग हा. दोन्ही सारखं शेंग आहे. हा हा चेहरा पाहिजे तसा नाकाई दांडी पूर्ण तशीच आहे. ही महागटला चौक हा ही लांबी लांबी हा हाईट हाईट हा बर अजून आपल्याकडे दुर्गाची पैदास कशी आहे काय झाली दुर्गाची एक पैदास आहे आणि एक हाल्या पहिल्या व्यताचा हाल्या आपण 31,000 रुपयाला म्हणजे 4 तासात हाल्या ऐकलाय. इकलाय हा
नाही नाही, दुर्गा आपल्याकडे आपल्या मूळ जन्मली कुठली का दुसऱ्या कोण आपण नाही नाही नाही, दुर्गा आपली घरचीच आहे, बंटीच्या पोटची. बर बर बर. आणि ते रकमा म्हणायची तिची आई आहे ही मोठी, हा 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 हा. त्याच्या पोटची, ही आपल्या घरची. घरचीच आहे हिची आई बी घरची, बा बी घरचा, ही आपल्याच घरी जन्मलेली. ही बी घरी. हा, ही घरी जन्मले. म्हणजे ही 5,80,000 5,80,000 रुपयाला मागितलेली. आता सध्या व्यवहार काय चालू आहे चालू आहे इथं. हा. पण आता कोण 5,80 वर काय चढना, त्यामुळे आपली बी लय द्यायची अपेक्षा, आरी पडून द्यायची अपेक्षा नाही. आपल्याला 6.5 लाख रुपये आले तर आपण देणार नाही, तर आपल्याला काही हिची गरज बी नाही द्यायची. नाही द्यायची नाही. काय म्हणजे मोल झालं तरच मोल झालं तर द्यायची, म्हणजे आपली विकायची काय सध्या ही नाही. नाही. म्हणजे त्याचं योग्य मोल करणारा माणूस असेल तर त्याला देऊ शकतोय, नाहीतर आपण काय देऊ शकत नाही. आता ही कुठली पोहरीचं सांगा, ही कुठली काय? हे तुफान. तुफान. तुफान बी नाक लय जोरदार आहे हो. नाक लय जोरदार आहे. तुफान म्हणजे ही बंटीच्या पुढचीच, बंटीच्या पुढची. बंटीच्या पुढची आणि ह्याची आई ती हिरा. हिरा. हा, तिचं नाकाचं वैशिष्ट्य काय, बोहर पण काय आहे? हिचा कसं झालंय, कलर तेवढा आईवर गेलाय, बाकीचा शेप एवढा समजा बंटीवर आलाय. बंटीवर. हा, हिची वारी चर्चा खूप जाती. ही जी पण झालती. बर. हा, काय मागणी झाली का वारी तिची? हिला 3,60,000 मागितली. 3,60,000. हा, 4 दात आहे, अजून दाताला 4 आहे, पहिल्यावर आहे पहिला रोय. अजून. हा, बर बर बर. बघा, एखाद्या जनावराचं नशिबवानाच्या घरीच अशी जनावर जन्माला येतात. हा. रूप बघा, रूप इथं म्हणजे ते घडवणारा कसं घडवलं असेल, म्हणजे काय आहे, म्हणजे म्हणतात ते हिंदीमध्ये शेर आहे बघा, तो खुदा पाय. की सोचता हूं जिसे किसने बनाए तुझे, बनाने वालों ने क्या चीज बनाई है. तो पण घे. खरं तर ही चीज बघा, काय नाक आहे, रूप आहे, बघणं आहे, देखणं रूप आहे. हे हौशी माणसाच्या खरंच घरी जन्माला येते. ही असणारी हिचं नाव काय? तुफान आहे. तुफान. तुफान. तर महाराष्ट्रातलं नाकाडपणाचं तुफान हे ताड घराणं आहे. नाकाडपण काय असतंय बघायला, म्हशीचा चौक बघा, बांधा बघा, चारही बाजूनी म्हैस अशी निस्ती बघण्यासारखी म्हैस, बघत आणि बघतच राहावं एवढं रूप देखणं असणाऱ्या या कुठलं सांगा आता हिचं काय? ही आहे बावरे. बावरी. हा, रेडी आहे. रेडी आहे. बर बर. किती दिवसाची आहे साधारण रेडी? ही बी रेडी आहे, एक 26 ते 27 महिन्याची. 26-27 महिन्याची. हा. बर बर. तुफ आता हिची पैदास काय, हिच्या आईचं नाव काय? हिचं आईचं नाव हिरा. ही बहिणीच 2. तुफान ही हिरा त्यांची आहे, हा. बावरी तुफान बहिणी. हा, बहिणी. पाठीवर ही झाली. हिच्या पाठीवर हे झाली. तिचं बी रूप तसंच आहे. तिचं बी रूप तसंच आहे. बर बर. 100 बडकरी एक म्हणल्यासारखं काम आहे याचं. हे आवडायला निवडायला तर प्रश्न नाही. प्रश्न नाही. हा हा हा. हा, बघा, हे असणाऱ्या खरं तर ए बन बघण्यासारखं. आता ही पुढलं हल- परत आपल्याकडे ही काय भानगड आहे? हलगट दर पहिले. हा, ही रेडा हिरेडा आपण आणलेला आहे. आणलाय काय? हा, हे आणलाय. बर. आपल्याकडे एवढा नाकाड असताना तरी बी मोठा. कसं होतंय, त्याला म्हशी जास्त होते, त्या आपण म्हशी आता त्या कमी करणार आहे. म्हणजे आता जेवढ्या बाहेरच्या म्हशी तेवढ्या लावतोय, आता गावात इथं असं कमी केलाय. बर बर बर. हा, बर. आता ही बाहेर कोणाकोण आणला, पुन्हा या विस्तारातला ही? आता ह्या रेडी घ्यायला राहिली. बर बर. हा, सांगा मग की. हे वासरू दिलेला आहे आता, वारीतच दिलेला आहे. वारत विकलंय का? विकले वारीत. बर. काय रेटने विकलं ही? हे 1,70,000 वासरू दिलेलं आहे. 70,000. 1,70,000. 1,70,000 दिलेला आहे. गाभ आता आहे का? गाब नाही काय नाही, आता काल लावलेला आहे. काल लावलंय. म्हणजे त्यांना व्यवहार झाला तेव्हा काहीच नव्हतं. काय नव्हतं. हा, मग आपण त्यांनी काय केले, 70,000 विसार सोडलाय. बर. अक्कलकोटच्या पुन्हा विकलंय? अक्कलकोटच्या खाली चप्पळगाव म्हणून आहे, होय, चप्पळगाव आहे. चप्पळगावला दिलंय. त्यांचं नाव काय माहित नाही पूर्ण, बर बर चप्पळगावला दिलंय. बर बर बर. हा, बिगर गाप नसतं. बिगर गाब नाही काय नाही, आत्ता दात लावलेला आहे. आपण काय लावलेलं नव्हतं, पण आता काल माझ्यावर आली होती, ती नेणार आहे ती आता. त्यामुळे आपला तिथनं बी ती चप्पळगाव नाही म्हशी आपल्यात लावाय आणतील बंटीकडे. लावायला आणते ती बंटी. हा, मग त्यामुळे म्हणजे 8 दिवस राहू द्या तुमच्यात, आपलं संबंध असल्यामुळं. संबंध असल्यामुळे. मग ते त्यांना दिलेलं आहे. बर बर. बघा, 1,70,000 बिगर गाब रेडी विकले. खरं तर जनावर करणाऱ्या माणसासाठी, पंढरपुरी म्हशी वाढवणाऱ्यासाठी खरंच अभिमानास्पद गोष्ट आहे. कारण किमती वाढल्या पाहिजे, खर्च वाढलाय बाकीचा भरपूर. खर्च वाढलेला आहे. हा, आता हे रेड्याचं आम्हाला सांगावं. हे हाले आपण सोलापुरातनं घेतलाय. सोलापुरात कुणाच्या विस्तारातला आल्या काय? हे हाले म्हण आता काय तसा इस्तार आपल्याला दुसरी सांगते ती, पण आपण काय सुरुवातीला बघितलेलं नाही. बर. हे हाल्या म्हण वैभव ताकमुगे. वैभव ताकमध्ये होय, नाकाड्या म्हशीसाठी प्रसिद्ध आहे. हा, त्यांच्यातला हाल्या म्हण ते रेवण कांबळे म्हणून आहे, त्यांच्यात गेलता. बर. आणि रेवण कांबळेपासून उंबरे म्हणून आहे ते सोलापुरात, सोलापुरात हे पर्यात. वर घ्या. हा, त्या उंबरेच्यात ना आपण घेतलेला आहे. बर बर.
काय किमतीने घेतला हे आपण 1,51,000 घेतलाय. बर 1,51,000 1,51,000 काय घेतलाय. रूप बघितलं हाल्यातलं सांगा आपलं ही चौक हाल्याचा आम्हाला. शेंग हा मोरलं नाही चेहरा हाईट दाताला चौसा आहे. चौसा आहे हा म्हणजे ह्या रूपाला बघून तुम्ही ह्या रोपाला बघून आपण घेतलेला आहे हाल्या. वासर बी ह्याची नाकाडी पडते ती हे जी बी वासरं नाकाडी पडायची. नाकाडी पडते ती आपण घरच्या 1-2 म्हशी लावाय म्हणून आणलाय. बर 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 हा बाहेरच्या बी आणि घरच्या बी. घरचे. हा बर, बर. आता पलीकड रेडी येतात या थोड्या आम्हाला परत एकदा ती जशी आपल्या बंटीची पैदास आहे बंटी पैदास आहे. ती बंटीची पैदास हे लाईटीलावर बघण्यासारख्या म्हशी मालकांना हाक मारायचं गाडीचं वाघ कसं बाहेर यायचं काम आहे बघणं, ते ओळखणं पारखणं म्हणजे म्हणते ती, कातडचा विदर म्हणजे घोड्यावनी चालणं आणि मोरावनी बघणं हे पंढरपूर म्हशीचं असतं. ते आपण ताड एकलासपूरचे असणारे विनायक ताड आणि सावकर ताड या बंधूंनी खरं तर वस्तू कशा सांभाळाव्या या ठिकाणी बघायला मिळतं. आणि आपल्याला ह्या बंटी बहुचर्चित महाराष्ट्रात बंटीचं. आणि हा रेड्याचं एक वासुर आपण इथं आहे त्यांच्यापाशी रेडे आहे. बघूया आपण ती रेड्याची पैदास कशी असते एखाद्या जनावर पुढं कसं काय त्याचं लहानपणी बघा शेम नाक तसं हे चतुरचं वासरू आहे. चतुरचं वासुर हा ह्याच्या आदल्या व्यताची बहीण ह्याची विकली 2,20,000 2,20,000 8 महिन्यात. 8 महिन्यात 8 महिन्यात. महिन्यात कितीचं ही बी 7 महिन्याचं आहे. 7 महिन्याचं 7 महिन्याचं. ही विकायला आहे आता काय हे मागटले 31,000 दिलं नाही अजून. बरं 1,30,000 1,30,000 मागटले पण त्याचा विस्तार काय राहिला नाही म्हणून अजून आपण थांबवलेला आहे. थांबवलं. आपली अपेक्षा बी मोठी आहे त्या. बरं 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 हा खरं तर आज हा ताड परिवार विनायक ताड असतील सावकर ताड असतील खरं तर तुमच्या दोघांचं करावं तेवढं कौतुक थोडं आहे. आम्ही महाराष्ट्रातल्या ह्या चेहऱ्याची पैदास कोणापाशी नाही दुसरं. हा 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 हे पंढरपुरी म्हशी ज्याला पारक आहे त्याच माणसाला पारक आहे. पारक आहे त्याला कळणाराचं काम आहे. हा? पाक कोल्हापूर पासन गुलबर्गा पासन म्हशी आहे त्या हा, बंटीला. बंटीला हा बरं बरं बरं. पाण्याचा इकडं खाली धाराशिव पर्यंत पाक खाली चप्पळगाव हे भाग वरचा बिगवनची शेवट बिगवनच्या म्हशी बरं बरं म्हणजे काय समजा येत नाही त्या. 1-2-4 नादातली तेवढी 2-4 म्हशी नेलेले आहे त्याला. हा मग त्याच्यावर म्हणजे आता तिकडलं नाव येतंय निघतंय ना असं आहे. तर बघू चर्चित असणार ते वासरू बी बघूया. चला ते दुर्गाचं वासरू बघू. म्हणजे ती बंटीचीच पाहिजे. बंटीची पैदास ह्याच्यात इतर कोणाचा नाही. आपण कोणाचा हल्ला लावत नाही. त्या हल्ल्या आणलाय अजून बी म्हैस लावलेली नाही आपली घरची त्याच्यावर. अजून पैदास नाही पैदास नाही झालेली नाही. समधी बंटीशिवाय आपण म्हैस लावत नाही. ही दुर्गा आहे ती बंटीचीच आहे. दुर्गा बंटीची. हा हे समजा पूर्ण घरचा इस्तार बाहेरचा कोणाचा नाही. ही बी बाहेरने घेतलेली म्हणजे बंटीचीच आहे म्हणून आपण घेतलेली आहे ना. बरं बरं बरं. हा बेचवा. खरं तर महाराष्ट्रात त्या सर्जा मेंढ्याची एक नाकाडापणाची चर्चा झाली. हा सर्जाची झाली चर्चा. आणि त्याची किंमत भरपूर वाढली काय 52-53 लाखापर्यंत गेली. हाय गे सर्जाचा नातो हाय आपल्यापाशी. सर्जाचा नातू बी आहे. हाय आपल्यापाशी. बरं बरं बरं. हा ते नाकाडपणाचं वैशिष्ट्य त्या मेंढ्याचं होतं. हा हा? हो हो ह्या बी तुमच्या रेड्याचं बी नाकाडपणाचं वैशिष्ट्य. नाकडपणाचं वैशिष्ट्य आहे. त्याचा नातू बघायला हा नातो आहे आपल्या सर्जाचा. की नाक आहे. हा? हा हे नाक आहे. हे दुर्गाचं वासरू आहे. दुर्गाचं वासरू आहे. किती दिवसाचं आहे साधारण? हे काल 5 तारखेला 2 महिने झाले. 5 तारखेला 2 महिने. 5 तारखेला 2 महिने झाले. बरं बरं. पेतय आता. पेतय. दूध कसं पाजताय त्याला? पाटीत पाचतोय. पाटीत पाजताय. पाटीत पाचतोय. साधारण किती रोज पाजताय? रोज आता बघा गे 6 लिटर दूध आहे. 6 लिटर. 6 लिटर सकाळी 3 सांच्याला 3. बरं बरं. दुसरं काय आमून काय चालू? काय नाही अजून खात नाही ते. खातच नाही. हा अजून खात नाही ते. बरं बरं बरं. ही कुठलं हे पैदास आहे? हे बी म्हणजे त्या रकमाचं वासरू आहे. बरं बरं बरं. हा घरचंच आहे. हायच आईवर गेलंय ते. बरं बरं. आईवर वासरू काय झालं तर काय विकणार आहे का हे? पैसे आले तर आपल्याला आपल्या अपेक्षा किंमत आली तर देणार आहे नाही तर नाही देणार. बरं बरं. अपेक्षित काय किंमत आहे पाहिजे याची? हे जे आता अपेक्षा चालूला किंमत 1.25 लाख रुपये आली तर आपण वासरू देणार आहे. लाख रुपयाला वासरू मागते. लाख रुपयाला मागणी. शनिवारीच मागटले वारीत जे आलते बार्शीचे तिथं आई नेल्यावर तिथं वासरू काय आपण वारीत आणलेलं नव्हतं. मग तिथनं वासरू बघायसाठी येऊन गेले ते 1 लाख रुपयाला वासरू मागटलेलं.
हा आपण फायनल 1.25 लाख आलं तर देणार आहे म्हणले, नाही तर देणार नाही. ती बी आता चालूच आहे ह्याला. अजून महिन्यानं म्हणलं तर बी देणार नाही. महिन्यानं म्हणलं तर 1.5 लाख आहेत वासराचं. 1.5 लाख आहे. 1.5 लाख आहेत. त्याचा खर्च तेवढा आहे साहेब. हा दूध तेवढ्या किमतीचं. आता धरा 70 रुपयानं दूध धरा येतो मी. दुधाचा हिशोब करा 70 रुपयानं 6 लिटरचं. अजून 6 पर आता सध्या 6 ह्याची अजून बी दूध वाढवणार आहे ह्याला. दूध वाढवणार आहे. कसं आहे भूक वाढेल तसं ह्याचं दूध वाढवायला लागणार आहे. हा म्हणजे ही आता तुम्ही खरं तर पैदास करत असताना जातीवंत जनावर जातीवंत म्हणजे ही आज अशी नाकाड्या वासराची पैदास व्हायला लागल्यामुळे किमती वाढायला लागल्या. हा वाढायला लागली. वासर नाकाड पण ह्याचं हाल्याचं वासरू फेलच नाही सध्या का नाही. ह्या हाल्याचं वासरू फेलच नाही. एकलासपूर पंढरपूर जवळ असणारं गाव. पंढरपूर पासून अगदी 10 किलोमीटर. मंगळवेढ्यावरून आलं तर 10 किलोमीटर. दोन्ही सेंटरलाच गाव आहे. आणि हे एकलासपुराचं असणारे ताडबंधूंनी आपण संपूर्ण म्हशीची त्यांची माहिती घेत असताना खरं तर पंढरपुरी म्हैस वाढली पाहिजे म्हणून आपण सध्या तर काम करतोय आपला वादळवाट 5577 चॅनल. खरं तर पंढरपुरी म्हशी सांभाळणं साधं काम नाही. त्याचा खूप अमोनियाचा खर्च असेल, दुधाचा असेल, तर अनेक गोष्टी त्या भरपूर खर्चाच्या आहेत. पण तशी किमती वाढल्या पाहिजे. आणि आज ताड मालकाच्या माध्यमातून पंढरपुरी म्हशीनं वासरांचा उच्चांकी रेट मिळायला लागलेला आहे. अशा या कर्तृत्वान ढाण्या वाघाला वादळवाट 5577चा सलाम आहे. कारण आपलं करावं तेवढं कौतुक थोडंच आहे. कारण अशा म्हणजे नशीबवाल्याच्या घरी येते जन्माला येते. आणि तुमच्या सारख्या या नशीबवाल्याच्या घरी जन्माला आलं आणि अनेक पंढरपुरी म्हशी वाढायला लागल्या. तुमच्याकडे म्हशी लावायला तरुण पोरं म्हशी क्षेत्रात यायला लागलेले आहेत. आणि म्हशी क्षेत्रात येणाऱ्या तरुण पोराशांना हे खरं तर तुमचा आदर्श निर्माण झालेला आहे. आणि तुमचा हा बंटी रेडा बहुचर्चित ठरलेला आहे. बंटीचा विस्तार एकंदरीत महाराष्ट्रात नाकाड पण सर्जा मेंढ्याची जशी नाकाडी आगूच्या पोपटावणी चोच होती तशा पद्धतीने असणाऱ्या बंटीची चोच हा चर्चेचा विषय ठरला. ताड मालकाने खरं तर वैरणीला सावकर ताड चाललं होते आणि तिथून बोलून खरं तर अशी लोक पाहिजे. कारण आम्ही आलोय म्हणल्यावर त्यांनी सांगितलं की माझी वैरण राहू दे तुमच्यावर येतो म्हणजे आम्ही परत काढतो. म्हणजे कौतुकाचा विषय. अशी लोक आहेत म्हणून पंढरपुरी म्हशी क्षेत्रात काम करायला मला सुद्धा बरं वाटतं. खरं तर आज आपला वादळवाट 5577 हा चॅनल संपूर्ण महाराष्ट्रातले गोटे दाखवत असताना पंढरपुरी म्हशीचा प्रसार आणि प्रचार करत असताना आवर्जून ताड मालक आम्ही खरं तर शासनाकडे दुसरी गोष्ट मागणी करतो की पंढरपुरी म्हशीसाठी अनुदान मिळलंच पाहिजे. गोट्यासाठी अनुदान मिळलं पाहिजे. ही मागणी आम्ही प्रामुख्यानं पंढरपुरी म्हशीचं करायला लागलेलं आहे. आणि ती मागणी शासन दरबारी वारंवार आता मांडण्याचा प्रयत्न आपल्या मंत्री महोदयाच्या पर्यंत करण्याचा प्रयत्न करतोय. पंढरपुरी म्हैस आपण वाढवली, जोपासली त्याबद्दल परत एकदा तुमचं सावकरताड धन्यवाद. या ठिकाणी मला आवर्जून एक ठिकाणी सांगाल, तुम्हाला व्हिडिओ आवडला तरच लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. कारण हा नादाचा विषय नाद आहे. तोच व्हिडिओ बघतोय आणि नाद असणारच म्हशी सांभाळतोय. बिगर नादा नसणारा म्हशी सांभाळत बी नाही. त्यामुळं आवडलं तरच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. ताड मालक तुम्ही नमस्कार दिली त्याबद्दल बरं वाटलं. वेळ काढून धन्यवाद. कामाला